नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाहुली येथे ऊसाच्या फडामध्ये. नाहुली तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे नंदुरबार येथील खानदेशातील ऊसाची टोळी आलेली आहे आणि त्या ऊसाच्या टोळीतील तरुणांशी आज आपण खास संपर्क साधणार आहोत. बघूया, त्यांच्याशी चर्चा करूया आपण. ऊसतोड मजुरांचं जीवन कसं असतंय, कोणत्या पद्धतीने ते आपले जीवन व्यतीत करतात आणि ऊसतोड कशी करतात हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हे आपण पाहू शकता, हा तरुण विकास मोरे आहे. विकास, 2 मिनिटं जरा थोडं इकडे बघ. आपलं नाव काय? विकास सांग. विकास आडनाव मोरे. गाव कोणतं आहे? धुळे. धुळे. हा. धुळेहून डायरेक्ट इकडे आलेला आहे विकास. आणि किती लोक आलेले आहेत तुमचे विकास इकडे ऊसतोडीसाठी? 60-70 मजूर आलेले आहेत. विकास, तुझं शिक्षण किती झालेलं आहे? विकासचं शिक्षण 9वी झालेलं आहे. आणि विकास सोबत इथं ऊसतोडीसाठी कोण कोण आलेलं आहे अजून घरातलं? मम्मी आणि विकास दोघे आलेले आहेत. विकास, तुझं लग्न झालेलं आहे का? नाही. विकासचं लग्न झालेलं नाही आणि तरी विकास ऊस तोडतोय. आणि अवघं 22 वर्ष आहे विकासचं वय. विकास, आपलं आता मला एक सांगतो, आता तुला लग्न करायचं विकास, तर मुलगी कशी पाहिजे? ऊसतोड मजूर का पाहिजे का चांगली अशी शिकलेली सवरलेली पाहिजे? हा, साधीच पाहिजे का? ऊसतोडीवालीच आपली पुढच्या वर्षी ऊसतोडीला घेऊन याला होय. बरं बरं. आणि हे ऊसतोडी मागे आपल्याला किती रोजंदारी भेटते साधारणतः? बघा मालक, आपल्याला ते 24,000 पटापल्यावर करतो. हा, किती पैसे निघाले, किती झाले, काय झालं, म्हणजे सगळं शेवटी कामावर असतंय का? बर बर बर. विकास, तुझ्यासारखे असे अजून किती तरुण आहेत ऊसाच्या फडात की सध्या ऊस तोडतायत? कमीत कमी 15-20 पोरं आहेत. 15-20 मुलं आहेत. आणि सगळे म्हणजे शिक्षण सोडून ऊस तोडायला आलेले आहेत असं आहे का? आणि त्यांचे लग्न वगैरे झालेले आहेत का? बाकीचे झाले. बाकीचे झाले तर तुझं बाकी. बर. सकाळी सकाळी ऊस तोडताना गार लागतं का? गार लागतं. बर. मग तेच म्हणलं, तुमच्या अंगामध्ये स्वेटर नाही काय नाही, आम्हाला अजून बी थंडी वाजते. काम केल्यावर काय थंडी निघून जाते का? बर बर बर. आणि आता किती वाजता ऊस तोडायचा? 6 वाजेपर्यंत. अरे बापरे. सकाळी 6 वाजता आले, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असं आहे. बर. तर आपण बघू शकताय, हा विकास मोरे आहे, जळगाव येथील तरुण, खानदेशातील. आणि हा ऊसतोडीचं काम करतोय. तर आपण आज त्याच्याशी थोडक्यात संपर्क साधलेला आहे आणि ऊसतोडीबद्दल थोडी माहिती घेतलेली, की आजच्या तरुणाला का हाताला काम नसल्याने ऊसाचा कोयता हातात घ्यावा लागलेला आहे. आणि त्याच्यावर आपलं पोटपाणी, त्याच्यावर मजुरी किंवा आपलं जीवन व्यतीत करण्याची वेळ आजच्या तरुणावर आलेली आहे. शासनाने ह्यांच्याकडे जरा थोडं गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. विकास, तो आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद. हा पाहू शकता आपण, ऊसाचा फड आहे आणि काही इथं मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड चालू आहे. ऊसतोड मजुराचं जीवन कसं असते हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे.